गवर्नमेंट मॉडल सीनियर सेकेंडरी स्कूल सेक्टर 22 है। जी जी। अमर जी, क्या आप चला रहे हैं, ये क्या बोला गया था इसको? हाँ जी, हमें आदेश दिया गया था, ऊपर से आया था आदेश। क्या ये गोपाल जी हैं हमारे डीसी ऑफिस से, उन्होंने आदेश दिया था ये क्या कि हूटर बजाने के लिए। तो ये बजा रहे हैं आप? हाँ जी, हाँ जी। कितनी देर लगातार बजा रहे हैं? उन्होंने बोला था 20 मिनट के लगभग में, 20-25 मिनट। 20-25 हाँ, अभी वो आ ही रहे हैं, ठीक है। आ रहे हैं, वो क्लियर करेंगे। तो चलाने का या पंजाब आणि हरियाणामध्ये सध्या सूचना देणारे सायरन वाजवले जातात आणि पाकिस्तानकडून सैफुल्ला कसुरी शहर वाचवण्याचा सध्या प्रयत्न केला जातोय। कसूर शहराच्या चारही बाजूला खड्डे खोदण्याचं काम सुरू आहे। भारतीय सैन्याच्या हल्ल्याच्या भीतीनं पाकिस्तानी सैन्यानं कसूर भोवती एक भला मोठा खड्डा हा खोदल्याचं समजतंय। सैफुल्ला कसुरी पहलगाम हल्ल्याचा हा मास्टर माइंड आहे आणि त्याचंच शहर सध्या वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे। शहराच्या चारही बाजूला खड्डे खोदण्याचं काम सुरू असल्याचं समजतंय। भारतीय सैन्याच्या भीतीनं यांची अक्षरशः भीतीनं गाळ उडालेली आणि अशातच पाकिस्तानी सैन्यानं कसूर भोवती एक भला मोठा खड्डा खोदलेला आहे। सैफुल्ला कसुरी हा पहलगाम हल्ल्याचा मास्टर माइंड आहे आणि त्याचे फोटो, त्याची दृश्य आता समोर आलेली आहेत। आणि हाच तो सैफुल्ला कसुरी जो आहे पहलगाम हल्ल्याचा मास्टर माइंड आणि त्यालाच अर्थात त्याच्या शहराला वाचवण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून केला जातो। या संपूर्ण शहराभोवती सध्या एक भला मोठा खड्डा खणला जातोय। अर्थातच याच्या पाठीमागचं कारण आहे ती म्हणजे भारतीय सैन्याची भीती। तर भारत आणि पाकिस्तानच्या एकूणच युद्धाच्या पार्श्वभूमीवरती गुजरातमध्ये सध्या अलर्ट देण्यात आलाय। पाकिस्तानशी सीमेलगत असल्यामुळे गुजरातमध्ये आता हा अलर्ट जारी करण्यात आलाय। गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी आपत्कालीन बैठक बोलावलेली आहे आणि एकूणच गुजरातमधली सुरक्षा व्यवस्था, एकूणच तिथली परिस्थिती नियंत्रणात आणण्यामध्ये प्रयत्न सध्या सुरू आहेत। पाकिस्तानशी जवळपास असणारी ही राज्य आपण बघतोय आणि या सगळ्यामध्ये सध्या हाय अलर्ट देण्यात आलेला आहे। सध्या गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी आपत्कालीन परिस्थितीतली महत्त्वाची बैठक बोलावली आहे। भारती सहस्त्रबुद्धे सध्या आपल्या सोबत आहेत याविषयी माहिती द्यायला। भारती, खरं तर काल आपण बघितलं की फक्त जम्मू काश्मीर टार्गेट केलं गेलं नाही पाकिस्तानकडनं, तर जी सीमेजवळची राज्य आहे त्या राज्यांनाही टार्गेट केलं गेलं। पंजाब मधली काही शहरं होती, उधमपूर सारखं महत्वाचं शहर सुद्धा होतं, कच्छ होतं गुजरात मधलं, पंजाबमध्ये तर आता सुद्धा चंदीगड जी पंजाबची राजधानी आहे तिथे सायरन्स वाजतात आहेत। त्यामुळे सगळे हे जे सीमेजवळचे राज्य आहेत त्या सगळ्या राज्यांना अलर्ट दिलं गेलंय आणि आता त्या राज्य सुद्धा स्वतःची जी परिस्थिती आहे ती तपासतात आहेत। रेशन वगैरे सुद्धा त्याचा बिलकुल कमतरता यायला नको या दृष्टीने प्रयत्न केले जातात आणि या सगळ्या राज्यांमध्ये महत्त्वपूर्ण अशा बैठका सुरू झालेल्या आहे आणि आढावा घेतला जातोय। अगदी अगदी भारती, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आणखीन एक महत्त्वाचा अपडेट आहे, भारतीय रेल्वेकडनं येतोय। भारतीय रेल्वे जम्मू आणि उधमपूर पासून दिल्लीपर्यंत 3 विशेष गाड्या चालवणार आहे। भारत आणि पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवरती भारतीय रेल्वेने हा निर्णय घेतलेला आहे। आता नक्की या निर्णयाची पार्श्वभूमी कशासाठी आहे, म्हणजे कुठेतरी जम्मूतनं आणि त्याचबरोबर उधमपूरमधनं स्थानिकांना रेस्क्यू करण्यासाठी किंवा तिथून दूर नेण्यासाठीचा हा प्रयत्न आहे का, हे जाणून घेणं महत्त्वाचं असेल। भारतानं खोलवर घुसून पाकिस्तानला दणका द्यायला सुरुवात केली। अशातच पाकिस्ताननं आता नागरी वस्तींमध्ये हल्ले करायला देखील सुरुवात केली। पाकनं उरी, अखनूर, बारामुल्ला शहरावर जोरदार हल्ले केलेत, त्यामुळे नागरी वस्तींचं मोठं नुकसान झालंय। अनेकांची घरं देखील या हल्ल्यामध्ये उद्ध्वस्त झालेत। पाकिस्तानच्या कुरापतींमुळे निष्पाप नागरिक अक्षरशः होरपळले जात आहेत। उरी सेक्टरमधली ही दृश्य आहेत। काही दुकानांचं नुकसान झालेलं आहे, काही घरांचं नुकसान झालेलं आहे। पाकिस्ताननं भारताच्या नागरी वस्त्यांवर भ्याड हल्ले चालवले आहेत। एकीकडे चोख प्रत्युत्तर भारताकडून त्यांना पहलगाम दहशतवादी जो हल्ला झालेला होता त्याला चोख प्रत्युत्तर दिल्यानंतर मात्र पाकिस्ताननं या कुरापती मात्र सुरूच ठेवलेल्या आहेत। तर अख्तूरमधली ही दृश्य आहेत। अख्तूरमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये पाकिस्ताननं हल्ला केलेला होता आणि त्यामुळे आता काही घरांचं, इथल्या नागरी वस्त्यांचं मात्र नुकसान झालेलं आहे। काही ठिकाणी आग देखील लागल्याच्या घटना घडलेल्या होत्या।
आणि आता संपूर्ण भारताला अभिमान वाटावा अशी बातमी, कारण भारताने थेट पाकिस्तानामध्ये घुसून पाकिस्तानला दणका द्यायला सुरुवात केली आहे. पाकिस्तानची राजधानी असणाऱ्या इस्लामाबाद पर्यंत धडक मारत जोरदार भारतीय फौजांनी ड्रोन आणि हवाई हल्ले केले. त्यामुळे इस्लामाबादमध्ये एकच हाहाकार माजलाय. अक्षरशः कानठळ्या बसवणाऱ्या स्फोटांच्या आवाजांनी इस्लामाबाद हादरून गेलंय. केवळ इस्लामाबादच नाही तर लाहोर आणि पेशावरची सुद्धा भारतीय सैन्यांनी झोप उडवली आहे. पाकिस्तानामधल्या 16 शहरांवरती भारतानं जोरदार प्रतिहल्ला केला आणि हाहाकार माजवला. अनेक शहरांमध्ये ब्लॅकआउट ठेवण्याची वेळ सध्या पाकड्यांवरती आलेली आहे.